अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, आजच्या या मार्गदर्शक व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. ज्यावेळेस आपल्याला चांगल्या गोष्टी कोणीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्याचवेळी नेमकं आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे आपली मोठी हानी होत असते. कधीकधी जवळून जाणारी एखादी गाडी आपल्याला योग्य रस्त्यापर्यंत सोडत असते, परंतु आपल्याला उशीर झाल्यामुळे ती गाडी तिथून निघून जाते. यामध्ये कोणाचा तोटा होतो? तर यामध्ये आपला तोटा होतो. मग आपण त्या ठिकाणी वेळेवर जाणं गरजेचं असतं. त्याचप्रकारे जीवनात आपण योग्य व्यक्तीचा हात धरला की आपल्याला नंतर कसलीच कोणाचीच गरज भासत नाही. तुम्ही जर आता स्वामी समर्थांचा हात पकडला आहे, त्यांची भक्ती करत आहात, तर शेवटपर्यंत त्यांचा हात सोडू नका. जोपर्यंत स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत, तोपर्यंत कुठलीच वाईट शक्ती तुमचं काहीच वाईट करू शकत नाही. आणि हा केवळ संदेश नाही, तर हा अनुभव आहे, हा विश्वास आहे, आणि हा मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. तुम्ही आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आमचा हाच उद्देश आहे की आमचे व्हिडिओ तमाम सर्व स्वामी भक्तांपर्यंत पोहोचावे, त्यांच्या मनात जनजागृती व्हावी, त्यांनी स्वामींबद्दल जे काही ऐकलंय ते सर्व सत्य आहे हे त्यांना सांगण्याचा प्रयत्न करावा, एवढीच आमची अपेक्षा आहे. भक्तांनो, जीवनात कधीकधी आपल्याला काही गोष्टी चांगल्यासाठी होतात, काही गोष्टी वाईटसाठी होतात, किंवा जे काही कारणं असेल त्या कारणांमुळे गोष्टी होत असतात. परंतु कधी आपण असा विचार केला आहे का? कधीकधी आपण कोणाचं तरी काहीतरी वाईट ऐकतो, तसंच वाईट वागतो, आणि त्यामुळे एखाद्याला त्रास होतो किंवा आपल्याला स्वतःला त्रास होतो, आणि त्यातून आपली स्वामी भक्ती आपण जी केली असते त्यावर सर्वावर पाणी फेरलं जातं. पहिल्या दिवसापासून जर आपण स्वामी भक्ती करतोय ना, तर आपल्या हातून चुका होणार नाहीत, आपल्यामुळे कोणाचं मन दुखावलं जाणार नाही, किंवा काही इतर गोष्टी असतील त्या देखील आपण पाळायला हव्यात. जसं की कुठल्याही कोणामध्ये एकमेकांमध्ये भांडणं लावून देणं, त्यानंतर काहीतरी चुकीच्या गोष्टी इतरांपर्यंत पोहोचवणं, कोणाचे कान भरणं, त्यानंतर अशा अनेक गोष्टी असतील ज्या छोट्या मोठ्या चुका आपण करत असतो, परंतु त्याचं पुढे जाऊन खूप मोठं पाप आपल्याला फेडावं लागतं. म्हणून लक्षात घ्या, जीवनात या छोट्या छोट्या गोष्टीच आपल्यावर पापाचं ओझं बनत असतात. तुम्हाला वाटत असेल की हे काय, हे साधी गोष्ट आहे, परंतु ही साधी गोष्ट नाही. कधीकधी आपल्याबद्दलही असंच घडतं. आपल्याबद्दल आणि आपल्या घरच्यांबद्दल कोणीतरी एकमेकांना चुकीची माहिती दिली जाते, आणि त्यातून आपल्या घरामध्ये भांडणं होतात, घरामध्ये चिडचिड होते, मग आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही. घरामध्ये जर काही नेहमी अशांतता पसरलेली असेल तर तिथे आनंद राहत नाही, तिथे सुख राहत नाही. कधीकधी मग आपण या सर्वाला कंटाळून आपण काहीतरी पूजा वगैरे करण्याचा निर्णय घेतो, मग त्यासाठी खूप सारे पैसे खर्च करतो. तर हे सर्व करण्याची गरज नाही. हे सर्व आपल्या मनामध्ये जर श्रद्धा आहे, विश्वास आहे, तर भगवंत नक्की प्रसन्न होतील. फक्त तुम्ही या होणाऱ्या छोट्या मोठ्या चुका टाळायला हव्यात. जीवनात जर आपण दुसऱ्याचं भलं होत असताना त्याच्यामध्ये जर सहभागी झालो, आणखी त्याचं भलं करण्याचा प्रयत्न केला, तर देव देखील आपलं भलं करेल. परंतु कोणाचं चांगलं होत असेल तर ते आपल्याला देखवत नाही. आपण त्यामध्ये मीठ चोळण्याचा प्रयत्न करतो, त्यामध्ये काडी लावण्याचा प्रयत्न करतो, आणि दुसऱ्याचं चांगलं होत आहे त्याचं आपण चांगलं होऊ देत नाही. आणि ही बऱ्याच ठिकाणची परिस्थिती आहे, आणि ही सत्यता आहे, आणि ही कधीच नाकारता येणार नाही, आणि तुम्ही नाकारूही शकत नाही. कारण तुम्ही स्वतः आपल्या मनाला विचारा, मी असं कधी वागलो आहे का? माझ्याकडून असं कधी झालं आहे का? आपली मानवी वृत्ती आहे, हे प्रत्येकाच्या मनात असतंच, परंतु ते कसं कमी करता येईल, ही नकारात्मक शक्ती कशी थांबवता येईल, हे देखील आपल्याच हातामध्ये आहे. नेहमी सकारात्मक वागा, सकारात्मक बोला, दुसऱ्यांबद्दल चांगलं बोला, आपोआप सर्व आपल्याबद्दल चांगलंच होईल. परंतु हे सर्व करण्यासाठी एक दिवस पुरेसं नाही, तर त्यासाठी खूप दिवसांची भक्ती तुमच्या कामी येईल. त्यानंतर तुम्ही खूप सारे पुस्तके वाचा, मार्गदर्शने ऐका, स्वामींबद्दल नवनवीन गोष्टी शिका. तुम्हाला त्या
त्याची आपोआप तुमच्या आयुष्यात ते वळण लागून जाईल. त्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची काहीच भीती राहणार नाही. अनेकदा आपल्याला खूप वाईट अनुभव येत असतात. कोणीतरी आपल्याला वाईट बोलतं, आपण त्यांना वाईट बोलतो, भांडणं होतात आणि त्यानंतर दोघांच्याही आयुष्यामध्ये अनेक सारे संकट येतात आणि या संकटाशी माणूस झुंजत असतो. अशा प्रकारचे दिवस देखील कधीकधी माणसांना सहन करावे लागतात. कधी कोर्टामध्ये केसेस चालू असतात. अनेक अशा प्रकारचे या जगामध्ये माणसं संकटांशी झुंजत आहेत. परंतु माणसाने हे सर्व सोडून द्यायला हवं. शांततेचा मार्ग अवलंबायला हवा, भक्तीचा मार्ग अवलंबायला हवा. कारण भक्तीमध्ये शांतता आहे आणि शांततेमध्येच भक्ती आहे. जीवनात 4 पैसे कमी कमवा, परंतु कुठे शांतता आहे, कुठे सुख समृद्धी आहे हे शोधा. माणूस आजकाल पैशाच्या मागे पळता पळता स्वतःला देखील विसरून चालला आहे. पैसा कुणीच सोबत घेऊन जाणार नाही. सर्व काही येथेच ठेवून माणूस निघून जाणार आहे. परंतु ही साधी गोष्ट माणसांना समजत नाही आणि माणूस नको ते उद्योग करत आहे. जीवनाच्या या संघर्षात माणूस थांबायलाच तयार नाही. कोणाशी 2 शब्द चांगले गोड बोला, त्याचा फायदा तुम्हाला होईल. परंतु माणूस तेही बोलत नाही. माणसाकडे सध्या वेळच नाही. ठीक आहे, वेळेची कमतरता आहे, मान्य आहे. परंतु आपल्या परिवाराला देखील आपल्याला थोडाफार वेळ देणं गरजेचं आहे. जर आपण आपल्या परिवाराशी 4 शब्द गोड बोललो तर आपल्याही मनाला शांतता लाभते आणि आपल्या कुटुंबाच्या मनालाही शांतता लाभते. तसंच भगवंताचं आहे. जीवनातील जास्त वेळ भगवंत तुमच्याकडे मागत नाही. तुमचे 5 मिनिटे जरी तुम्ही रोज भगवंताला दिले, त्यांच्यापुढे नतमस्तक झाला, आपलं दुःख त्यांना सांगितलं, त्यांच्याकडून काही मदत मागितली, तरीही तुम्हाला भगवंत कधीच दुखवणार नाही. परंतु मनुष्य हा फक्त आणि फक्त वेळेमध्ये गुंतत चालला आहे. ही ज्याची त्याची परिस्थिती आहे, परंतु त्यामागे एक उद्देश नक्की हा असावा की माणसाने माणसाची मदत करत जावी. आपण पुढे चाललोय ना, तर मग आपला सोबतचा जो आहे तो मागे राहता कामा नाही, हे देखील आपण बघायला हवं. कधीकधी माणूस काय करतो की दुसऱ्याला मागे पाडण्याच्या नादामध्ये आणि आपण पुढे जाण्याच्या नादामध्ये त्याचं मन दुखावून तो पुढे जातो. परंतु लक्षात घ्या, जर दुसऱ्याला दुखावून दुसऱ्याचं घेऊन जर आपण पुढे जात असू तर आपल्याला ते चांगलं वाटणार नाही किंवा त्याचं पुढे जाऊन काहीतरी वाईटच होईल. म्हणून कुठलीही गोष्ट करताना एकदा विचार करून नक्की करा की हे मी बरोबर करतोय ना, किंवा हे मी चांगलं करतो आहे ना. हे सर्व तुम्हाला विचार करण्याची गरजच आहे. आताच्या काळामध्ये कोणी कोणाचा विचार करत नाही, परंतु आपण एकमेकांचा विचार मात्र नक्की करा. आणि देवाची हीच महत्त्वाची शिकवण आपण त्यांच्याकडून घ्यायला हवी. परंतु आपण ही शिकवण न घेता आपण वेगळीच काहीतरी शिकवण घेत आहोत. आपण फक्त स्वतःचा स्वार्थीपणाचा विचार करत आहोत आणि सर्व काही मलाच मिळावं या अपेक्षाने आपण भक्ती करतो आहोत. लक्षात घ्या, हे चुकीच्या मार्गाने भक्ती करू नका. भक्तीचा एक योग्य मार्ग निवडा, जो योग्य मार्ग तुम्हाला सुख समृद्धी सर्व काही देईल आणि कोणाचंही वाईट तुमच्यामुळे होणार नाही असा मार्ग तुम्ही नक्की निवडा. जीवनात रोज तुम्हाला नवनवीन संधी भगवंत देतील. घाबरू नका, सर्व काही ठीक होईल. फक्त देवाची सेवा करणं थांबवू नका. परमेश्वर तुमच्यामध्ये आहे, तुमच्या आजूबाजूला आहे, नेहमी तुमची रक्षा करत आहे. आजचा हा सुंदर संदेश तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे, कारण तुम्हाला याची अत्यंत गरज होती. यातून तुम्हाला ज्या काही 4 गोष्टी नवीन शिकायला मिळाल्यात, त्या गोष्टींचा अवलंब करून त्यावर नक्की विचार करा. आजचा सुंदर संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच संदेश दररोज ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.